शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत सरकारला जागा करण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून बुलढाणा जिल्ह्याच्या मोताळा तालुक्यातून गुरुवारी मशाल यात्रा काढण्यात आली। ही यात्रा 151 गावांमधून जाणार आहे। सोयाबीनला 8,000 प्रति क्विंटल तर कापसाला 12,000 प्रति क्विंटल भावांना दरवाढ मिळावी, प्रलंबित पीक विमा मिळावा, शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळावी, पात्र लाभार्थ्यांना लवकरात लवकर घरकुल योजनेचा लाभ मिळावा, तसंच घरकुलाच्या अनुदानात वाढ व्हावी, शेतीला 24 तास वीज पुरवठा व्हावा, अतिक्रमणधारकांना 8 नुसार कायम पट्टे देऊन घरकुलाचा लाभ द्यावा, रखडलेले ठिबक सिंचन, तुषार सिंचनाचे अनुदान मिळावे यासह विविध मागण्यांसाठी आणि सरकारला जागा करण्यासाठी उद्धव ठाकरे शिवसेना गटाकडून मोताळा तालुक्यात मशाल यात्रा काढण्यात आली। ही यात्रा 151 गावातून जाणार असून शेतकरी, शेतमजूर, गोरगरीब, ग्रामीण भागातील प्रत्येक घटकातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यात येणार आहे। या मशाल यात्रेचं 23 सप्टेंबर रोजी रूपांतर आक्रोश मोर्चात होणार आहे। हा मोर्चा 23 सप्टेंबर दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे। आपले सगळे मंडळी खातील समोर राहील रथात पाठीमागा आणि त्याच्या पाठीमागा सगळे लोक आपण रथाच्या पाठीमागा शेतकऱ्यांच्या घामाला दाम मिळावे। पीक विम्याची आता घोषणा केल्या गेली। मागच्या महिन्यामध्ये मंत्रालयात बैठक झाली, सगळे आमदार होते आपल्या जिल्ह्यातले आणि तेही इकडे येऊन शाबासक्या पाठ थापटत होते की आता 31 ऑगस्टच्या पहिले तुम्हाला विमा मिळेल शेतकऱ्याला। कुठे मिळाला? आज 5 सप्टेंबर आहे, शेतमालालाही भाव नाही, विमाही नाही, जिल्ह्यामध्ये प्रचंड बेरोजगारी आहे, शेतकऱ्यांचाही आक्रोश आहे। म्हणून त्या आक्रोशाला वाट मोकळी करून देण्याकरता आमचे जिल्हा प्रमुख जालिंदर भाऊ यांनी या बुलढाणा विधानसभेचा हा पहिले मोर्चा अरेंज केलेला आहे। संपूर्ण मतदारसंघामध्ये ही मशाल जाईल, मशाल यात्राही निघेल आणि त्यानंतर त्याचं रूपांतर सोमवारी 23 तारखेला या ठिकाणी प्रचंड मोर्चामध्ये होईल आणि आम्ही आमचं निवेदन त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना करू। नेते आदरणीय प्राध्यापक नरभाऊ खेडेकर, आदरणीय जालिंदर भाऊ भुजबळ यांच्या नेतृत्वामध्ये बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये मशाल यात्रा आणि आक्रोश मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। शेतकरी, कष्टकरी, युवक युवती, तरुण सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी आपण या मशाल यात्रा ही गावोगावी घेऊन जातो आहे आणि सोयाबीनला 8,000, कापसाला 12,000 भाव मिळाला पाहिजे। पीक विम्याचे प्रश्न प्रलंबित आहेत, घरकुलाचे आहेत, ठिबक सिंचनाचे अनुदानाचे आहेत, MIDCचा फार मोठा प्रश्न आमच्या जिल्ह्यामध्ये मतदारसंघामध्ये आहे। अशा अनेक प्रश्नांना वाचा फोडून आपण 23 तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहोत।